रामराम मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते। खूप दिवसांपासून आम्हाला एकदम ऑथेंटिक पद्धतीने मिळणारी दाल बाटी खायची होती। एक दोन ठिकाणी आम्ही ट्रायसुद्धा केली, पण आम्हाला पाहिजे तशी ती दाल बाटी नव्हती। फायनली खूप सर्चिंगनंतर एका हॉटेलमध्ये मिळाली आणि अगदी ते सिंपल हॉटेल होतं, पण एकच पदार्थ त्या हॉटेलमध्ये मिळत होता, तरीसुद्धा वेटिंगवरती लोक होती आणि एकदम बजेट फ्री दाल बाटी आम्हाला मिळाली होती। कितीला मिळाली होती आणि त्याच्यासोबत काय काय मिळालं होतं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच। पण सगळ्यात आधी सांगते की माझ्या मिस्टरांची दाल बाटी खूप फेवरेट आहे। ते लहानपणापासून आय थिंक खातात, पण मला लग्नापर्यंत ह्या पदार्थाबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नव्हती। लग्नानंतर खूप सारे प्लेसेस एक्सप्लोर केले, त्यानंतर ह्या पदार्थाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन मिळाली। अजूनपर्यंत मी ट्राय केलेला नाही आहे आणि मी नक्की ट्राय करेन। मी घरी जेव्हा ही रेसिपी करेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन। पण घरी रेसिपी करण्याआधी मला ज्या ऑथेंटिक पद्धतीने ही जी रेसिपी केली जाते ते बघायचं होतं, म्हणजे ओरिजिनल कोणती खरंच डाळ वापरली जाते, त्यामध्ये कोणकोणते मसाले टाकले जातात, बाटी कशी केली जाते, या सगळ्या गोष्टींबद्दल मी तिथून इन्फॉर्मेशन घेतली। कारण खूप ठिकाणी वेगवेगळ्या डाळी वापरल्या जातात, पण ओरिजिनलमध्ये म्हणजे ऑथेंटिक पद्धतीने जी दाल बाटी केली जाते तिथे चण्याचीच डाळ वापरली जाते। आणि आम्हाला ही जी प्लेट आहे ही 80 रुपयामध्ये मिळाली होती आणि तीन बाटी मिळाल्या होत्या। अनलिमिटेड डाळ होती, त्याच्यासोबत चटणी होती, लिंबू होतं आणि कांदा होता, त्यासोबत एक ग्लास मस्त ताकसुद्धा होतं। माझ्या मिस्टरांची पर्सनली खूप जास्त फेवरेट आहे ती, त्याच्यामुळे ते एकदम मनसोक्त खात होते। त्यांना खूप दिवसांपासून खायची होती। एक दोन ठिकाणी त्याची टेस्ट आम्हाला पटली नाही, किंवा डाळ जी वापरली होती ती वेगळीच वापरली होती, बाटी आतून कच्ची होती। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही दाल बाटी खायला जाणार आहात ना, तेव्हा नक्की तिथे आधी रिव्ह्यू चेक करा आणि मगच इथे खायला जा। तरी पूर्ण जी प्लेट आहे ती आम्हाला फक्त 80 रुपयामध्ये मिळाली होती आणि हॉटेल एकदम सिंपल साधं होतं, पण तिथे जी दालबाटी केली होती ती अगदी ओरिजिनल आणि ऑथेंटिक पद्धतीनेच होती। तर तुमच्या इथे ओरिजिनल आणि ऑथेंटिक पद्धतीने जी दालबाटी मिळते त्याची प्राईस काय आहे आणि तुम्हाला दालबाटी आवडते का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी आजपर्यंत खाल्लेली नाही आहे, पण जेव्हा घरी करेल तेव्हा नक्की खाईन आणि रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल। तिथे जर तुम्हाला एक्स्ट्रा तूप घ्यायचं असेल तर त्याला 20 रुपये चार्जेस होते आणि जर एक्स्ट्रा ताक पाहिजे असेल तर 10 रुपये चार्जेस होते। आणि ज्या बाटी आहेत त्या अगदी तुपामध्ये व्यवस्थित डीप करून त्यांनी ठेवल्या होत्या आणि मस्त ते सर्व करताना त्याचा एक छान स्मेल येत होता आणि डाळीमध्ये सुद्धा एकदम मस्त छान मसाले वगैरे वापरले होते आणि डाळीची टेस्ट खूप छान होती। मी डाळ तर टेस्ट केली, कारण मला रेसिपी करायची होती, त्याच्यामुळे डाळ टेस्ट करूनच मी ती रेसिपी घरी ट्राय करू शकत होते। बाटी मी अजूनपर्यंत ट्राय केलेली नाही आहे। जेव्हा मला खावीशी वाटेल ना तेव्हा मी नक्की खाईन आणि घरीसुद्धा रेसिपी करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन। तर आजचा हा छोटासा सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। बाय।